नवनीतजी कौर, व्यासपीठावर उपस्थित पशुसंवर्धन विभागाचे आणि जिल्हा प्रशासनाचे सर्व सन्माननीय अधिकारी, व्यासपीठावर उपस्थित परळी नगरीच्या नगराध्यक्षा श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, व्यासपीठावर उपस्थित माझे सर्वच महायुतीचे सन्माननीय जिवलग सहकारी बंधू भगिनी, आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेले या परळी विधानसभा मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावांनो आणि माझ्या जिवलग पत्रकार मित्र बंधूंनो, भगिनींनो, आज सर्वप्रथम 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्यांच्या सर्वांच्या प्रती मी आदरांजली व्यक्त करतो, त्यांच्या कार्यास वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला परळी नगरीत, परळी वैद्यनाथाच्या या नगरीत श्रावण महिन्यात आमच्या पंकजाताईंनी वहिनी साहेबांना या पशु वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजनाला बोलवलं. आपण आलात, या भागाचा आमदार म्हणून मी हृदयपूर्वक आपलं वहिनी साहेब या ठिकाणी स्वागत करतो. या वैद्यनाथाच्या नगरीला अनेकदा दादा येऊन गेले आणि दादा आले तर बरंच काही देऊनही गेले. आपण यापूर्वी परळीत अशा आला नाही आणि आज आमची कधीतरी इच्छा होती की दादांना तुम्हाला एकत्रित बोलवायचं. आमचं नशीब खोटं, पण आज तुम्ही या ठिकाणी आलात, पहिल्याच वेळेस आलात आणि 650 कोटीच्या पंकजाताईंनी या परळी नगरीला दिलेल्या या महाविद्यालयाच्या उद्घाटनाला आला. मनापासून आनंद आहे. हा निर्णय होताना मला माहिती आहे महायुतीमध्ये आपण पक्ष एकत्रित आहोत, पण हा प्रकल्प करताना दादांची आणि पंकजाताईची फार चांगली युती झाली आणि हे महाविद्यालय देताना आमच्या भगिनींनी पहिलं महाविद्यालय हे बारामतीला दिलं. दादा वित्त आणि नियोजन मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, आता तिथं दिलं तर आपल्या परळीतही घेतलं पाहिजे. हे जे मूळ स्वभाव मोंढ्यांचा आहे त्या स्वभावातून पंकजाताईंनी इकडं पण घेतलं आणि दादांनी त्याला निधी उपलब्ध करून दिला. म्हणजे पहिलं देताना बारामतीला दिलं आणि दुसरं घेताना परळीला घेतलं. मला आठवतं की या बाबतीतली घोषणा दादांनी विधानसभेमध्ये या ठिकाणी केली आणि दोन्ही ठिकाणचे हे पशुवैद्यकीय महाविद्यालय होत असताना आज जड अंतकरणाने माझी मागणी आहे शासनाला की बारामतीच्या त्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाला आपण स्वर्गीय दादांचं नाव द्यावं आणि या परळी वैद्यनाथाच्या नगरीतल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव द्यावं. आमचं सर्व स्वप्न या ठिकाणी पूर्ण होतील.
आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघा, मंत्री झाल्यानंतर कसे कसे फायदे असतात. ताई मंत्री झाल्या, 2 वेळेस झाल्या. पहिल्या 5 वर्षात एकदा महायुतीच्या सरकारमध्ये, आता महायुतीच्या सरकारमध्ये. आम्ही 2-3 वर्षातच 3-4दा झालोत. शपथ मंत्री म्हणून घेतली. पहिला 2.5 वर्ष, पुन्हा 1.5 वर्ष, एकदा सामाजिक न्याय मंत्री म्हणून, कृषी मंत्री म्हणून. मला कृषी मंत्र्याची संधी मिळाली, दादांनी दिली. दादांनी या ठिकाणी कृषी मंत्री म्हणून पहिल्यांदा KYCचा विषय आपल्या बारामती ॲग्रोला कृषी मंत्री झाल्यानंतर मला पाठवलं. तिथं एक मोठं कृषी विभागाचा निधी त्या ठिकाणी दिला. आणि त्याच वेळेस मी परळीमध्ये कृषी महाविद्यालय, 3 वेगवेगळे महाविद्यालय आपण या ठिकाणी मंजूर केले. आता हा भाग कृषी आणि पशुधनाचा महाराष्ट्रात नाही, देशात लँडमार्क होणार हे परळी वैद्यनाथाची नगरी. या कृषीशी संलग्न असणारे 3 महाविद्यालय, पशुधनाच्या संलग्न असणारे 3 महाविद्यालय, आणि तेही राज्य दर्जाचे नाही, होताना राष्ट्रीय दर्जाचे नाही, तर दोन्हीही कृषी आणि पशुसंवर्धनचे ही महाविद्यालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे होत आहेत. हा पशुवैद्यकीय दवाखाना 103 एकरमध्ये होतोय. आणि कृषी महाविद्यालय हे 100 एकराच्या जिरेवाडीच्या आणि इंदपवाडीच्या डोंगरावरती आपण त्या ठिकाणी करतोय. एक बिल्डिंग पूर्ण झाली आहे. ज्या ठिकाणी रस्ता नव्हता, जाताना आम्ही पायी गेलो, अनेक जण इथं असतील मंडळी माझ्यासोबत वरती जाताना. आता रस्ता झालाय. त्या डोंगरावरती काहीही नाही, पण कृषी महाविद्यालय उभं करून त्या ठिकाणी शेती होणार आहे, शेतीचे प्रयोग होणार आहेत. त्या डोंगरावरती आपण काळी माती नेऊन तिथं शेती करायचा जो निर्णय घेतला, तसाच या डोंगरावरती, म्हणजे बघा किती देवाची कृपा आहे की वैद्यनाथाच्या सानिध्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना होतो आहे. खाली हे नेहरूवरीचं सगळी पर्वतरांगा आणि सोमेश्वराच्या सानिध्यामध्ये कृषी विद्यालय या ठिकाणी होत आहे. आणि हे दोन्ही होत असताना ही भगवंताची इच्छा आहे की या ठिकाणी विकास होतोय. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्याचा पहिला फायदा आपण आपल्या गावाला देतो. आणि ताई आपण दिला, भाऊ आमदार असताना, तुम्ही मंत्री असताना, मी आमदार काय, तुम्ही आमदार काय, तुम्ही मंत्री काय, मी मंत्री काय, एक पाऊल पुढे एक पाऊल मागं, कधी हे पुढे कधी हे मागं. पण या भागाचा विकास होत नाही, बीड जिल्ह्याचा विकास होत नाही. आज बघणाऱ्यांनी हे बघावं. बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कालही माननीय संजय शिरसाट आले. त्यांनी म्हणले की लगेच निगेटिव्ह न्यूज जाते. अरे ही पॉझिटिव्ह न्यूज कधीतरी बीड जिल्ह्याची उभ्या महाराष्ट्राला आपण दाखवावं, ही माझ्या माध्यमांना हात जोडून विनंती आहे. हा विकास होतो आहे, हा बीड जिल्ह्याचा विकास. आणि हा विकास होत असताना या महाविद्यालयात फक्त बीड जिल्ह्याचे नाही, महाराष्ट्रातले नाही, तर राष्ट्रीय पातळीवरचे विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत. आणि हे येत असताना मला सांगा, आपल्या बाबतीत, आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत अशा पद्धतीने जर बदनामी झाली तर इथं ॲडमिशन घेणार, इथं येणार, शिक्षण घेणार. अरे आज बीड जिल्ह्यातले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला, संभाजीनगरला, नवी मुंबईला इथं गेले तर तिथं या बदनामीच्या कारणाने त्यांचे रेसिडेन्शियल, त्यांची राहायची व्यवस्थेला अडचणी आल्या. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढं मोठं समोर आव्हान असताना हा विकास या ठिकाणी, वहिनीसाहेब, पंकजाताई, आपण या ठिकाणी करताय. हा विकास कुणी कितीही काहीही जिल्ह्याच्या बाबतीत बोललं तरी हा सकारात्मक विकासाचं काम बीड जिल्ह्याला देशात अतिशय सकारात्मक करून दाखवील, हा या निमित्तानं मी शब्द देतो. आज या महाविद्यालयाचं भूमिपूजन करत असताना
मला आठवतं स्वर्गीय मुंडे साहेब शेतकऱ्यांचे नेते, कष्टकऱ्यांचे नेते, ऊसतोड मजुरांचे नेते, आणि त्यांचं नाव या महाविद्यालयात, माझे वडील शेतकरी, त्यांना शेतीचा नाद अण्णांना, आणि त्याच्यासोबत जरा गावाकडे जनावरांचा पण नाद. कृषी पण या ठिकाणी महाविद्यालय होतं आहे, आणि स्वर्गीय अण्णांना ज्या पशुधनाची आवड होती त्या महाविद्यालयाचं पण या ठिकाणी आज महाविद्यालयाचं भूमिपूजन होत आहे. मनामध्ये काही जरी झालं तरी मुलगा असो मुलगी असो, आपल्या वडिलांचं एखादं स्वप्न, एखादं काम कुठल्या तरी माध्यमातून पूर्ण केलं आणि त्याची व्याप्ती मोठी दाखवली तर एक समाधान मिळतं. ते समाधान नक्कीच आज पंकजाताईच्या मनामध्ये आहे आणि माझ्या मनामध्ये सुद्धा नक्कीच आहे. वहिनीसाहेब, आज आपण पहिल्यांदा आलात, आम्हाला मागायचं नाही, पण मागत असताना आम्ही नंतर मागू, पण आज एवढं सांगतोय की अशा परिस्थितीत आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. ती स्वीकारताना आम्ही सर्वजण जीवानीशी आपल्या ताकदीने मागं आहोत. हा महाराष्ट्र, हा बीड जिल्हा विकासाच्या दृष्टीनं आपल्याला आपल्या मार्गदर्शनाखाली पुढे आणायचाच आहे. माझी एकच या ठिकाणी विनंती आहे, काही मागायचं जरी नसलं तरी मला एक गोष्ट काही सहकाऱ्यांनी ठासून सांगितली की या भागामध्ये जसं 12 ज्योतिर्लिंगाचं हे स्थान आहे, श्रावण मास चालू आहे, तीर्थक्षेत्राचं फार मोठं काम सुरुवात पंकजाताईंनी केली. आता आपण शिखराकडे जातोय, मोठं काम या ठिकाणी आपण करतोय. त्याच्यासोबत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर वहिनीसाहेब अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी सुद्धा आपल्याकडे आहे. या बीड जिल्ह्यामध्ये, या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येनं अल्पसंख्याकाचा विकास होणं पण आवश्यक आहे. आम्ही तसा प्रयत्न चालू केला आहे. दादांच्या नेतृत्वाखाली फार मोठी कामं झालीत. या पुढच्या काळात तीही कामं मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. परळी नगरीत या वैद्यनाथाच्या भूमीत आपण आलात, आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. पंकजाताईंनाही मी मनापासून आता बहिणीचे आभार मानू कसे, पण मंत्री म्हणून मानतो आणि आमदार म्हणून की आपण 650 कोटी रुपये या परळी वैद्यनाथाच्या नगरीला विकासासाठी दिले. आपले मनापासून आभार. या ठिकाणी सर्व सन्माननीय अधिकारी आले, जिल्हा प्रशासनाचे पण आणि पशुसंवर्धन विभागाचे पण, बांधकाम विभागाचे पण, या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपलेही मी स्वागत करतो, आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण केलेले मार्गदर्शन आणि मौलिक सूचनांबद्दल आपले खूप खूप आभार.